स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मित्रांनो. तर पितृपक्ष सुरू झालेले आहे. आपल्या देशात अगदी रामायण महाभारतापासून श्राद्धविधीचे संदर्भ आढळून येतात. प्राचीन पौराणिक मान्यतेनुसार प्राचीन काळात आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असते. त्यामुळे वर्षाच्या शेवटचे 15 दिवस पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात असतात. तर या पितृपक्षाच्या काळामध्ये ही काही कामे जर तुम्ही अवश्य केली तर त्यामुळे पितृदोष दूर होण्यास मदत होतेच, परंतु श्री महालक्ष्मी देवीची कृपा देखील आपल्यावरती होते. तर चला जाणून घेऊयात. ज्या दिवशी श्राद्ध विधी केला जाईल त्या दिवशी पक्ष्यांसाठी काही पदार्थ घराबाहेर किंवा छतावरती ठेवून द्यावेत. कोणत्याही पशुपक्ष्यांचा अपमान किंवा त्यांना त्रास देऊ नये. असे केल्यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात व त्यांच्या आत्म्याला शांती लाभते. यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी व स्थैर्य सुद्धा येते. दररोज पशुपक्ष्यांना अन्न व पाणी हे दिले गेले पाहिजे. श्राद्धाच्या दिवशी पंचक्रास दानाचे विशेष महत्त्व सांगितले जाते. ज्या ठिकाणी रहदारी नसेल त्या ठिकाणी भोजनाचा काही भाग ठेवून द्यावा व मागे न बघता थेट निघून जावे. ते भोजन आपले पूर्वज हे ग्रहण करतात अशी मान्यता आहे. तर पितृपक्षामध्ये कोणाचा अपमान सुद्धा करू नये. या काळामध्ये गरजू व्यक्तींचा अनादर होता कामा नये. गरजू लोकांची मदत करताना आपले चित्त, आपले मन हे नेहमी प्रसन्न ठेवावे. असे केल्यामुळे महालक्ष्मी देवीची कृपा व आशीर्वाद प्राप्त होतात. यामुळे आपल्या घरामध्ये धन, धान्य व ऐश्वर हे वृद्धिंगत होते आणि याच कारणामुळे आपल्या घरात एक नवचैतन्य व तसेच एक सकारात्मक वातावरण सुद्धा तयार होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही आजची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा. धन्यवाद.